काय झालं ना मंडळी, मिस्टरांनी छान हिरवीगार अळूची पानं आणली. ही पानं स्वच्छ धुवून मिठाच्या पाण्यात ठेवली. त्यानंतर मिक्सर जारमध्ये लसूण, मिरची, कोथिंबीर आणि जिऱ्याचं वाटण तयार केलं. त्यानंतर एका बाउलमध्ये 1 मोठी वाटी बेसन पीठ घेतलं, पाव वाटी तांदळाचं पीठ घेतलं. जे वाटण तयार केलं होतं ते 1 चमचा टाकून घेतलं. त्यानंतर सगळ्या प्रकारचे मसाले टाकले, चवीनुसार मीठ आणि 1 लिंबू पिळून घेतला. त्यानंतर ते पीठ मळून घेतलं, त्यामध्ये 1 चमचा तीळ आणि कोथिंबीर टाकून घेतली. त्यानंतर ही पानं पुसून घेतली. मागच्या साईडने आपल्याला यांची देठं काढून घ्यायची आणि लाटण्याच्या साहाय्याने लाटून घ्यायची, म्हणजे पान छान नरम पडतं, फाटत नाही. त्यानंतर हे पान आपल्याला उलटं ठेवायचं आहे. संपूर्ण पीठ छान लावून घ्यायचं, जास्त दाटसर लावायचं नाही, नाहीतर फक्त पीठच लागते, पानाची चव येत नाही. अशाच प्रकारे सगळी पानं विरुद्ध दिशेने ठेवत आपल्याला असा चौकोन तयार करून पीठ लावून घ्यायचं आहे. त्यानंतर चाळणीवर तेल लावायचं आणि हे पानं आपल्याला यावर ठेवून घ्यायची आहे. छान वरून तीळ भुरभुरायची, म्हणजे दिसायला छान दिसते. 15 मिनिट वाफवल्यानंतर गार झाल्यानंतर वड्या कट करून घ्यायच्या. बघू शकतात अगदी छान लेयर्सवाल्या वड्या तयार झालेल्या आहेत. छान मस्त खरपूस रंग येऊस्तर, लालसर रंग येऊस्तर आपल्याला खरपूस तळून घ्यायच्या आहेत. अळूच्या वड्या तयार आहेत.